उपजुनिया पुढती येऊ, उपजुनिया पुढती येऊ, काला खाऊ दैवात वैकुंठी तो ऐसी नाही, कवळ काही काल्याचे एकमेका देवमुखी, एकमेका देवमुखी सुखे घालूया हुंबरी, वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, बर्वे नीट उत्तम, वैकुंठी तू ऐसी नाही, कवळ काही काल्याचे. विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताचे, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा. बाबाजी सद्गुरुदास तुका, सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, प्रथम नमन. हे दुसरे चरणा संताचे, दुसरे चरणा संताचे, दुसरे चरणा संताची, त्यांच्या कृपादाने गदे जावी तारू, त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने गदे जावी तारू. दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, हा दुसरे चरण संताचे, त्यांच्या कृपादाने गदे जावी तारू, त्यांच्या कृपादाने गदे जावी तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, त्यांच्या कृपादाने गदे, त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने गदेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, हा बाबाजी सद्गुरुदास तुका, त्यांच्या कृपादाने गदेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने गदेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. ध्यान मूलम गुरुर्मूर्ती, पूजा मूलम गुरुपादुका, मंत्रमूलम गुरुर्वाक्यम, मोक्षमूलं गुरुकृपा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु, गुरुर्देवं महेश्वर, गुरुर्साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती,
नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण होय विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ओम नमो ज्ञानेश्वरा 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 ज्ञानेश्वरा उमरे हा उमरे गावचा हा काल्याचा 32 वर्षाचा असणार हा सप्ताह आणि सर्व भावी भक्तांनी गावकऱ्यांनी 3 गोष्टी दिल्या तन मन आणि धन धन नाही दिलं तरी चालन देव देईन तुम्ही त्याची काळजी करू नका सप्ताहावाल्यांना काय कमी पडणार देव देईन तो देव म्हणजे देतील फक्त एक करा तनाने इतरा मनाने चिंतन करा एवढं पक्वताचा हात दुखतोय मला वाटलं हात दुखतोय तरी सुद्धा तो वाजवतोय सुंदर 2 गायक म्हणतात पोरं नाच म्हणतात तुम्ही माझ्या घाशी बघत काय मी काय राक्षस वाटलं का संत वाटलं मज पांबराचं काय थोरपण पायाची वाहन पाय मी एक साधा तुमच्यावरती एक सेवक आहे जगदवंदने जगदुसे तुकाराम महाराजांचे आम्ही वंशज जरी असलो नवे ते संत करिता कवित्व संतांचे आपतेष्ट आम्ही काय संत वगैरे नाही आम्ही एक सेवक आहोत जगद्गुरु तुकारामांचं आम्ही जतन करणारी सेवक मंडळी आहोत संत ही पदवी ही वेगळी गोष्ट आहे त्यांच्या का अतिशय असं अनमोल काय असतं धन असतं नाही त्यांच्या का ज्ञान असतं ते ज्ञान पैगा बर्वे जरी मनी मध्या नहावे तरी संतास या वाजवसे ते ज्ञान उत्तम आहे पवित्र आहे आणि गोड आहे जगात पवित्र काय तर ज्ञानासारखी गोष्ट कोणतीच नाहीये पण आपलं ज्ञान वेगळं चाललंय संतांचं ज्ञान वेगळं चाललंय तुमची मागणी वेगळीच चाललेली आहे सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत पण आमचे सुरेश शिंदे स्नेही म्हणजे आमचे चुलते अशोक मोरे महाराज चुलते त्यांचे उभ्या महाराष्ट्रात त्यांच्या वडिलांची म्हणजे आमच्या आजोबांची त्यांच्या वडिलांची विदर्भ नागपूर जालना कोकण त्यावेळेस बैलगाडीने प्रवास करून एसटीने प्रवास करून सगळी कीर्तन सेवा एक गेल की 4-4 महिने गेले की घरी येणं अजिबात नाव नसायचं आणि असे आमचे अशोक महाराज त्यांचे स्नेही सुरेश शिंदे आणि त्यांची वेळजी राजाराम राजासारखी आमची मिरवणूक काढली आमची बायकोनं आम्ही कधी भरभर एवढं आलो नाही पण योगा म्हटलं पंढरपूरच्या दर्शनाला जायचंय या हिशोबाने सकाळचं मुक्काम करून सकाळचं इथं यावं जाता जाता सगळ्यांचे 1 लाख लोकांचा भंडारा डोंगराव सप्ताह झाला त्या सप्त्याचा सत्कार करता करता माझे हात दुखून आले एक सत्कार घेता घेता लोकांचे हात दुखून आले सत्कार देता येता हात दुखून आले म्हणजे 12 वाजल्यापासून वरतो तर 3 वाजेपर्यंत आता इतका मोठा सप्ताह झाला माऊलीने ठेवला आणि त्या सप्त्याला सगळ्यांचे आभार योगदान आणि या सगळ्या गोष्टी असल्यामुळे त्यांचं एकादशीच्या निमित्ताने सगळ्यांचे सत्कार करणं आभार पडतं असतं आणि ते केलं तसंच तुम्ही माझ्या मंडळीने असं वाटतंय की एक सुंदर 2 गायक आहेत त्यांचं नाव काय नाव घ्या ना त्याचं विशाल महाराज तुमची तुमचे नाव सांगा ना भूषण गुरु भूषण गौरव महाराज टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी टाळकर सुंदर वैभव आहे अरे 101 कलाकार आहेत राव आपल्याला मोबाईलचेच कलाकार सगळे माहीत झालेले आहेत बाकी तिसरी काही क्लिप येत नाहीत परत ओपन होत नाहीत पण पखवाद इतकं सुंदर आणि इतकं आनंद वाटला मी वाजवाय सांगितल्यानंतर टाळ्या वाजल्या जातात पण आभार व्यक्त करणं हे करणंच आहे आभार कोणाकोणाचे करावेत आभार आईचे करावं आभार कोणाचे म्हणायचे वडिलांचे मारा का फक्त आपण म्हणायचं तुम्ही माझ्यासाठी काहीच नाही केलं काय म्हणायचं तुम्ही माझ्यासाठी काहीच नाही केलं मग अजून एक आहे आणि ते म्हणजे गुरुवर्याचे देवांचे आभार आपल्या जीवनात प्रगटीकरण करण्यात आलं तर आपल्या जीवनाचं खरं सार्थक
सोनं होतं. तुकाराम महाराजांचा काल्या रूपी घेतलेला अभंग, उपजुनिया पुढती येऊ काला काऊ दही बात, वैकुंठी तू ऐसे नाही कवळ काही काल्याचे, एकमेका देवमुखी सुखे घालूया उंबरी, वैकुंठी तू ऐसे नाही कवळ काही काल्याचे, तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम, वैकुंठी तू ऐसे नाही कवळ काही काल्याचे. तुकाराम महाराज म्हणतात की मी पुन्हा पुन्हा येईन. ही कोणती अवस्था झाली? जन्माला येण्याच्या 3 गोष्टी येतात, स्वइच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध आणि स्वतः येतात स्वतः जातात. ते संत असतात. घेईन मी जन्म यादसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालो लोटांगण महाद. स्वतः येऊन करणार गोष्ट. आणि आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकला सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रृंग. स्वतः पांडुरंग नेण्यासाठी आला. पांडुरंगाने आता 375 वर्ष झाले. जगद्गुरु म्हणलं विमान न्यायला प्रयाण काळी विमानपाठ. आपल्याला विमान न्यायला येणार? आपल्याला विमान न्यायला येणार? हा का नाही? हा का नाही येणार ना? बरं आलंच, येणार तर नाही पण आलंच. त्या विमानात बसायचं? त्या विमानात बसायचं नाही ना? अजिबात विमानात बसायचं नाही. का? आपल्याला काय वाटतं? आपल्याला इथं राहायला आवडतं. आपल्याला इथं खरं ना का मलाच राहायला आवडतं? आपल्याला इथं राहायला आवडतं. आपल्याला इथून जाऊशी नाही वाटत. हा मृत्यू लोक आहे. इथून कुणाला जाऊशी वाटत नाही, कारण ह्याची इच्छा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्युलोकी भावा जन्म आम्हा, 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 नारायण नामे बहु जीवन मुक्त, नारायण नामे बहु जीवन मुक्त, नारायण नामे बहु जीवन जीवन मुक्त. आमचे आवाज रोज बसलेत. रोज 2 कार्यक्रम आहेत, एक सकाळी आणि एक संध्याकाळचा. सुट्टीच नाही म्हटलं तरी चाललं. आलोन गपकेरी गार पाणी पिवलं. देण्याची इच्छा मग चांगली. जग असं बसलाय 4 तास झाले म्हणतो आता क्लिअर होईल, पण तो काय क्लिअर होत येत नाही. पण तुमच्या भाग्याने जेवढं मला बोलता येईल तेवढं मी बोलण्याचा मी प्रयत्न करतो. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. तुम्हा आम्हाचा सगळा जन्म हा मृत्यू लोकात जन्म झालाय. की आपण मागितला म्हणून झाला का आपण आपोआप आलोय ना? का नाही? मी ठरवलं होतं मी येणार. मी पुन्हा
तसं नाही ना ते. हा, हे वेगळं आहे. ह्या देवामध्ये आपल्याला यायला लागतं. ते कोण करतात? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे 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 वासनेच्या संगे, जी झाले अंगे हरी रूप, तेची झाले अंगे, तेची झाले अंगे ना, तेची झाले अंगे हरी रूप, हरी रूप, हरी रूप, हरी मुखे गाता हर बली चिंता, 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 हर बली चिंता. एक मला सांगा, देव आपल्याला आवडतो का देव आपली गरज आहे? कुणीच बोला ना. हा, आवडतो. काहीतरी एक तरी उत्तर आलं पाहिजे का नाही? देव आपल्याला आवडतो का देव आपली गरज आहे? आवडतो. इकडं आवडतो, चांगली गोष्ट. तिकडं देव आपल्याला आवडतो का देव आपली गरज आहे? काहीच नाही. म्हणा काल्याचा भात प्रसाद खायचा आम्हाला. तुम्ही काय 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 करताय? पाण्याची बाटली. पाणी ही आपली आवड आहे का गरज आहे? हा, आता जागे आलं. पाणी आपली गरज नक्की. अन्न ही आपली नक्की का? हवा? अरे देव सुद्धा तशी आपली गरज आहे. हे आपण ह्या मृत्यू लोकात आल्यानंतर, कारण गरज नाही वाटत. काय वाटत नाही? गरज नाही वाटत. म्हणून त्याला मग फक्त लग्नाच्या वेळेस आठवतो, पहिला नारळ फोडून घ्या, हे करून घ्या, मग जागून घ्या, मग त्याला बसवा. नाही, देव ही आपली गरज आहे. जोवर आपल्याला गरज वाटत नाही की त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. असा मासा पाण्यातून बाहेर आणता जीव तरपडतो आणि तो पुन्हा पुन्हा पाण्यात जाण्यासाठी जी धडपड करतो, तसा जीवानी त्या भगवंताला भेटण्यासाठी धडपड. ही आपली गरज आहे. कारण देव काय तर देव करतो. काय देव करतो तर आनंद देव करतो. काय देव करतो? आनंद देव करतो. आपल्याला वाटत नाही आनंद होतो, पण आपलं काय होतं, स्वर्गातले देव मागतात, ह्या मृत्यू लोक येतात आणि आपण देवाला काय म्हणतो, देवा अंगठी नाही दिली रे देवा. हात कसा आहे? मोकळा आहे. काय पाहिजे नव्हती? अंगठी पाहिजे नव्हतं. म्हणजे एका हातात चार असल्या तर चांगलं. म्हणजे देह मिळणं महत्वाचं नाही वाटत, देहात काहीतरी असावं. वाडावे संतान ग्रही भावे धन धान्य, ग्रही भावे धन धान्य, ग्रही भावे धन धान्य. वाडावे संतान ग्रही भावे धन, ग्रही भावे धन धान्य.
20 लक्षणी वृक्षांमध्ये घ्यावा, जळचे बघावा, 9 लक्ष 11 लक्षणी किड्यांमध्ये घ्यावा, 10 लक्षणी पशुच्या घरी, मानवी तरी 4 लक्ष, 1 योनी कोटी कोटी फेरा, नर दे तारा तेच लागे, लक्ष 84 कोटी फेरता, लाभ औषध, बडे भाग्य माणूस तन पावा, सुर दुर्लभ सद ग्रंथ लगावा, साधम धाम मोक्ष कर द्वारा. बड्या भाग्याने तुम्हा आम्हाला हा मनुष्य जन्म मिळालाय. परीच्छा प्राप्त, देवाची भक्ती केल्यानंतर देवाला यायला लागतं आणि मग आल्यानंतर भक्त, देवाची इच्छा केल्यानंतर भक्त येतात बरं का. विठ्ठल विठ्ठल शंकराचं महादेवाचंच ठिकाण आहे म्हणून आवर्जून आठवलं, मी पण थांबलो. करताना भक्ती तुम्ही म्हणजे शंकराची भक्ती करतंय, शंकराची भक्ती करतंय. तरुण पोरग असते, शाळेत 10वी झाली असती आणि झाल्या म्हणतो की देवा त्या खडकावर जाऊन असा शांत की खडकावर जातो तर रडत बसतो, लई रडत बसतो. आणि रडत बसल्यानंतर शंकर पार्वती असे वरतून चाललेले असतात. आणि शंकर पार्वती चालले असता असता तर पार्वती म्हणते की तुमचा भक्त रडतोय, तुम्ही जरा जा, त्याला काहीतरी काय लागते ते विचारा. शंकर पार्वती कशाला तू त्रास घेती, बसले ना त्याचा तो, काय तुला काय त्रास आहे का. नाही हो, नाही, मला करमत नाही, ते काय बरं वाटत नाही, तुम्ही त्याचं भक्त तुम्ही. शंकर म्हणतात काय तू काळजी करू नको, पण मोहिनीचं ऐकलं पाहिजे ना, ऐकलं पाहिजे. आणि असं झाल्यानंतर शंकर पार्वती खाली येतात. खाली आल्यानंतर म्हणतात बाळा का रडतो रे तू. काय नाही, सगळं शिक्षण वगैरे सगळं पूर्ण झालेलं आहे, कुठं नोकरी लागा ना म्हणून तुला प्रार्थना. शंकर म्हणतात तथास तू. आणि जातात काय दिवस, छानपैकी त्याला नोकरी लागती, चांगला व्यवसाय धंदा चालला लागतो, सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. काही दिवस जात नाही, जात परत काय झालं ना की त्या दगडा येऊन बसायचं आणि रडत बसायचं. आणि शंकर पार्वतीला ती खबर लागली होती. पार्वती म्हणते की अहो ते आपला भक्त पुन्हा रडायला लागला. म्हटले हा, म्हटले परत रडायला लागला. म्हटलं हा खरंच रडायला लागले. मी म्हटलं होतं ना तू लक्ष घालू नको याच्यात, ते एक वाढलं की ते अजून एक वाढन. आणि मग पुन्हा ते खाली येतात आणि म्हणतात बाळा काय झालं रे. तो नोकरी लागलं, घर झालं, छानपैकी सगळं झालं, गाडी गेली आता, पण गाडीला छोकरी नको का देवा, छोकरी पाहिजे. म्हणले तथास्तु, काय हरकत नाही. काही दिवस झाल्यानंतर पुन्हा परत येतात. ते पुन्हा परत 4 वर्षांनी रडत बसते. ते म्हणतोय आता घर झालं, छोकरी दे बरी, पण पाळणा नाही ना. एवढंच का. ते म्हणले तथास्तु. आणि सगळ्या अशा गोष्टी एक 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 परत जाऊन बसायचं, दगड बसायचं. मग आता काय माझं झालं, माय परत झालं, नातवाचं लग्न पाहिजे. तथास्तु. सगळं होऊन म्हातारं होऊन टेकलं जाते आणि तरी रडत बसतोय. आणि रडत बस असताना ऐकताय ना तुम्ही. आणि मग ते रडत असताना पार्वती म्हणते अहो किती आता वय झालं, रडते ते अजून बी. जन्माचे ते मुळ पाहिले शोधून, दुःखाशी कारण जन्म घ्यावा. जन्म दुःख आहे, जन्माच्या वेळेस मृत्यूच्या वेळेस मधल्या जीवनात दुःख आहे. आणि मग ते पोरग म्हणायला लागलं काय झालंय बाबा. काय नाही बाबा, आता देवा मला माझ्या जीवनात शांती दे. शांती म्हणजे नाव नाही बरं का, नाही शांताबाई गरीब असं नाही, तर शांतीच्या परम उच्च कोटीचा माझ्या जीवनात काय, मला आनंद माझ्या जीवनात मला तू काय करून प्राप्त. देव म्हणतात बाळा तू हे पहिलं मागायचं ना, आता हे सगळं गेल्यानंतर तू हे मागतोयस. ही गोष्ट म्हणून आपल्या जीवनात आपण काय मागावं, काय मिळवावं, ह्या कीर्तनाच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून. देवाचं चरित्र हे परमामृत आहेत, संतांचं चरित्र हे धर्मामृत आहेत. आता 29 तारखेला मोठं बलिदान दिन. आता छावा सगळे बघत आलेले असतील.
मी काय बघितलं नाही अजून, पण त्या छावावरती आम्ही नाही म्हटलं तरी 3-4 वर्ष आले मी कीर्तन करतोय. देश धर्म कर मिटनेवाला, शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी, एकही शंभू राजा था. आणि अशा राजाचा 29 तारखेला बलिदान दिन आहे. आणि ह्या जीवनामध्ये त्यांनी काय मागितलं? राजाचा पुत्र होता तरी त्यांनी त्यांच्या जीवनाचं काय मागितलं? तर देशासाठी, देवासाठी आणि धर्मासाठी रडणारी ही व्यक्ती असतात. आपण बी आपल्या जीवनात देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी जगलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल तो आवाज सेट केला तर मला ते उत्साह वाटेल. मी काहीच बोलणार नाही. मी काय, आम्ही साधी माणसं आहेत बा, आम्हाला काय त्यांनी काही परत तारीख द्यावी नाही म्हणून अजिबात करत नाही. पण त्यांना काहीतरी माझा आवाज चांगला जावा वाटतं ना तुला? हा वाटत. म्हणून उपजुनिया पुरती येऊ काला खाऊ दही बात, वैकुंठी तू ऐसे नाही. वैकुंठामध्ये तुकाराम महाराज अशी गोष्ट नाही. आणि तो काला जो कुठं मिळतो तर या भूवैकुंठात मिळतो. म्हणून आपण सर्व जीवनात आनंदी असला पाहिजे. आणि हा काला जो कुठं मिळतो तर हा वाळवंटामध्ये मिळतो. हा देव आणि भक्तामध्ये जाणारा काला आहे. आणि ह्या काल्याचं तुकाराम म्हणतात की मी पुन्हा पुन्हा जन्माला घेईन. कधी कधी आले तर राम अवतार आले, कृष्ण अवतारात आले, प्रल्हाद, अंगद, उद्धव आणि नामदेवराव या 4ही अवतारून तुकाराम महाराजांचा पंचम अवतार. आणि या पंचम अवतारामध्ये सुद्धा तुकाराम आल्यानंतर तर त्यांनी जर काय केला तर ते म्हणून म्हणतात प्रथम चरणामध्ये उपजुनी उपजानिया उडती
वैकुंठी येऊ काला खाऊ दही भात, वैकुंठी तू ऐसे नाही कवळ काही काल्याचे. तुकाराम महाराज म्हणतात की वैकुंठात असे नाहीत. आपण तर काय वैकुंठ पाहिलेलं? आपण तर वैकुंठ काय पाहिलेलं नाही म्हणू. आपण पाहिलेलं बेस नाही. पण आपण पुन्हा येऊन पुन्हा जाणार आहे का? प्रल्हाद अवतार झाला, अंगत अवतार झाला, उद्धव अवतार झाला आणि त्याच्यानंतर नामदेव झाला, तुकाराम महाराज झाला. मग आपण असं पुन्हा येणार आहे का? आपण देव आहोत की आलो भेटलं? आपण अनिच्छा प्रारब्ध आहोत. आपण कधी जन्माला आलो माहित नाही आणि आपण कधी जाणार आहे माहित असावं का नसावं? हा हा नसावं आज बरं माहित असतंच तर आपण इथं नेर बसलो असतो का? नाही, आपण नेर बसलो असतो. पण परम भाग्याने आपल्याला माहित नाही तर आपण कधी जाणार आहे कधी येणार आहे माहित नाही. पण मोठी लोक सगळी म्हणतात, वयोवृद्ध लोक, मजा आहे ना लहानपणातच. लहानपण देगा देवा ऐरवत थोर त्याशी. लहानपणात काय आहे मजा आहे का नाही? केली ना आजी मजा? नाही. चिंचा खा, बोर खा, हा ऊस खायला जा, आवर्जून माझ्या लहानपणामध्ये काय आहे मजा आहे. मोठ्यापणात काय मजा नाहीत. सगळी मोठी लोक तेच म्हणतात. पोरं इथं बसलेत माझ्यापाशी बरेच बरं छान छान पोरं बसलेत, गुटगुटीत बसलेत. खरं सांगा, आपण आता थोडं पुन्हा जन्माला काही येणार नाहीत. आपण देवासारखे पण नाही. आपण आलेलो आहोत, आपलं जीवन चाललेलं आहे, मनुष्य जन्म मिळालेला आहे तुम्हा आम्हाला. मग ह्या मनुष्य जन्मामध्ये तर तुकाराम म्हणतात की मी पुन्हा आल्यानंतरचं काय खाईन तर काला दहीभात खाईन. मग आपल्या जीवनात नक्की काय चाललंय हे थोडा आढावा घेऊन पुढे जाण्याचा आपण प्रयत्न करू. विठ्ठल पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. बघा, जन्म झाला की लगेच सगळे काय म्हणतात शाळेत जायचं म्हणताय ना पोरांना. किती वर्षाचं घालताय पोरग शाळेत? 7 वर्षाचं? किती वर्षाचं? 8 वर्षाचं? 10? नाही किती? हा इकडं बाबांचा आवाज आला बा की 3 वर्षाचं. तुम्ही कितीला घालताय पोरग? नाही पोरं तुम्हाला नातू बितू ना? किती वर्षाचं? 3 वर्षाचं. पहिल्यांदा तुमच्या वेळेला आपल्या शाळेत गेलं काय आणि नाही गेलं काय तरी चालतं. पण आता आलं की लगेच काय व्हायचं? शाळेत घालायचं. शाळेत घालायचं. काय कळतंय खरं त्या जीवाला सांगा बरं? काय कळतंय? ते आपलं झोपतून उठतंय, त्याला अशी खराखर मालिश बिलिश करतात, त्याला असं ओढत, ते असं रडतच. ते रडल्यानंतरच तुम्ही हसताय. जन्म होता, जन्म झाल्यानंतर ते जर रडलं नाही तर तुम्ही हसताय का? रडलं नाही पोरग, पण रडलं की आपण सगळे हसलो जातो. म्हणजे त्याने का त्याच्यामध्ये जीव आला, त्याच्यात प्राण आला आणि त्याच्यामुळे आपल्याला आनंद होतो. ते त्यावेळेस रडतंय, आंघोळीच्या वेळेस रडतंय. ते सकाळी 7 वाजताच उठतंय, 7च्या आधी 5 वाजता आंघोळ, त्याला डुबडुडू अंगाव पांगळतं, ते नको नको करतंय, 4 उड्या मारतंय का बिदो बरा. ते आपलं गप उभं राहत, ते इकडं हलत नाही तिकडं हलत नाही. आणि गप उभं केलं की त्याला पाणी घातलं की नंतर असं टाय बी त्याला असं छान घालायचं, खटकेन पडायचा, नेडो बरा टांग पडायचं. आणि पहिल्यांदा कसं बैलाच्या अंगात जुकाट कसं टाकतात तसं 1 किलोच्या दप्तराची मान्यता आहे पहिलीच्या. ज्युनियर, सिनियर आणि कोणतं ग्रुप अजून खाली राहिला? प्ले 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 ग्रुप ना, नर्सरी. आणि त्या नर्सरी ग्रुप टाकलं की त्या पोराच्या बघा अशी बॅग टाकायची, ते पोराचं टक्क्याने खाली वाकलं जाते. खरं आहे का? किती जीव कवळा असतंय. शाळेत गेला पाहिजे,
ते म्हणतो हा रडतच तिथं जात असतं. आणि ते जाताना रिक्षाची मान्यता किती 3. सगळ्यात मध्ये असते ते 8 ते 9 जण पोरं बसते, त्यात ते मध्ये बसतं असं रिक्षा ड्रायव्हरच्या मध्ये. आणि ते असं बसतं ते असं झोपतच चाललेलं असतं. आणि मग त्याला असं सूर्य उगवताना दिसला की त्याला असं वाटतं की आपण काहीतरी पाहावं, हे विश्व खूप सुंदर आहे, हे छान आहे, आपण त्याला असं पाहावं. आणि वरतून लगेच टापला येतोय, मान खाली कर, मान खाली करते. त्यावेळेस जे काय खाली मान टाकते आणि लगेच शाळेत गेल्यानंतर गो टू द क्लास स्ट्रेट, मेक अ स्ट्रेट लाईन. ओके, ते झोपतच जातं असं दप्तर जातं ते असं स्ट्रेट लाईन. ते वाकडं तिकडं जोडते, काय कळतंय त्या जीवाला. हे करते 6, 7, 8 तास झाले की ते 8 तास झाले की घरी येते. मग तुमचा सगळ्यात आवडता क्लास ट्युशनला पोरांनी गेलंच पाहिजे, नाही गेलं तर नापास होईल ना. ट्युशनला नाही गेलं नाही तर नापास होईल ना पोरग. म्हणून त्याला ट्युशनला 2 तास गेलं. तिथून त्याला वाटलं की आपलं घरी यावं, आपण मोबाईल पाहावा, टी व्ही पाहावा. तर लगेच तुम्ही संध्याकाळची मालिका म्हणतात, नाही आमची मालिका आहे, इकडं देतो मोबाईल. आणि परत त्याला एकदम असतं आहे ना रे पोरांनो, लहान मुलांनी मोबाईल पाहायचा. हे काय म्हणतात सगळे तुम्हाला, लहान मुलांनी मोबाईल पाहायचा. आणि सगळ्यात जास्त कोण बघतात, हेच बघतात ना. आणि पण नियम कोणाला, आपल्याला आहे का ना. सगळ्या गोष्टी आपल्याला पाहुण्या रावळांकडे गेलं की आधीच सांगितलेलं, त्याला दम दिलेला असतो, कोणाचं काय घ्यायचं, कोणी काय दिलं तर घ्यायचं नाही. आणि जर काय मावशीने दिलंच तर त्या असं मावशी का बघणार, ते घ्यायच्या आधीच असं बघत राहणार नसतं. मग घे घे घे, मग तेव्हा ते पोरग असं काहीतरी वस्तू एखाद्या हातात घेणार. आणि ते त्याला नेसती सगळी बंदच, तू काय हालचाल करायची नाही, हातपीत हलवायचे नाही. आणि ते काय पुतळ आहे का नेसता बसून आणून ठेवायला, ते काय भावली आहे का इथंच ठेवली, अशी वाकडी ठेवली. त्याला मुक्त खेळूनच देत नाहीत. राहिले का लहानपण, सगळं त्याचं अभ्यासात 25 ते 30 वर्ष काढलं होतं. आणि ते 16 वर्ष झालं की तो म्हणतो की नाही बाबा, बाबाची मजा येते, उड्या मारतीच येते. बाबा बाबा मी पास झालो, किती मार्क मिळाले, तो 85, कितवा नंबर आला, तो दुतला. हे लगेच म्हणतात, नाही रे बेटे, जो जीता वही सिकंदर. तुझा पहिला नंबर यायला पाहता, तुझा दुसरा नंबर आला. हॅ, ही तिसरी बी नाही शिकविलेलं बरं का. पण ते म्हणणार, हॅ व्यर्थ आहे तुझं जीवन. काय म्हणणार, व्यर्थ आहे तुझं. म्हणजे दुसरा नंबर आला तरी पहिलाच नंबर यायला बांध. 12वी करतं रडून होते. दादाची बघ किती म्हणजे बुलेटवर कॉलेजला जाते आणि माझा निस्ताच घाम काढला जाते. मग सगळं मजा सगळं हार तो मजा कर शुभमंगल तवाच करी मजा, तव मजा नाही. मग लगेच येते लग्नाचे 4 दिवस नाही होत म्हणते, अहो लाईट बिल, नळपट्टी, आणि येता येताच तेवढं दळण घेऊन या ना, तुमच्याकडे थोडं कमी आहे. अहो आज मला लई कंटाळायला, आपण आज हॉटेललाच जाऊ. हो चालत. आणि असं काय जीवत नाही की आमच्यासारख्या वारकरी म्हणतो की बाबा पंढरीला चल, बाबा इकडं चल. आत्ता सवड नाही. मी रिटायर्ड झालो ना की मी तुमच्या बरोबर वारीला तवर काय बघणार, तवर म्हणजे तवर आपल्याला देव काय गरज वाटला नाही. कारण संसार करतोय, मला हे करायचे, मला ते करायचे. आयुष्य जाते पळपळ तुझला कैसे कळेना, 2 दिवसांची तनु ही आलासी पाहुना. आणि लहानपण जाते, तरुणपण जाते, म्हातारपण जाते. आणि म्हातारपणात कळतोय की वैकुंठात नाही ते इथंय, वैकुंठात नाही ते इथंय. मग इथं काय, इथं सगळं दुःखच आहे. जन्माच्या वेळेस दुःख आलं, लहानपणी दुःख नाही गेलं, म्हातारपणात दुःख गेलं, आणि सगळं ह्याच्यात दुःख गेलं. मग आनंद कशात आहे, अरे आनंद भगवंताच्या नामस्मरणात आहे. विठ्ठल विठ्ठल
ज्याच्याकडे 1 एकर आहे तर ते सुखी आहे का? ज्याच्याकडे 10 एकर आहे तो तरी सुखी आहे का? याच्याकडे 50-60 एकर आहे तो तरी सुखी आहे का? जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। जो सुखिया बाबा, राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया बैरागी रे। जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे। जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया दुखिया। काय झालं माहितीये का? आपण आयुष्यभर दुसऱ्याला पाहतोय, आपण आयुष्यभर दुसऱ्याला पाहतोय म्हणून आपण सुखी नाही आहोत. म्हणा असं कसं काय? संक्रांतीच्या नागपंचमीच्या दिवशी किंवा लग्नाला कन्यानंतर 1 तास आरशासमोर असं असं करून असं करून असं करून सगळं व्यवस्थित बघणार बरं का. आणि ज्या वेळेस बाहेर पडन त्यावेळेस दुसरीची साडी बघितली, माझी साडी काय बरोबर, माझी साडी काय बरोबर. आपण आपल्याला नाही बघत, आपण आयुष्यावर दुसऱ्याला बघतो म्हणून जीवनात होतो. मी आता लय वेळ सांगत नाही माझ्या जीवनातला एक प्रसंग नाही का अनुभव सांगून तुमच्या कीर्तनाला खऱ्या अर्थानं सुरुवात करतो. आम्ही सुद्धा तुमच्यासारखे सर्वसामान्य व्यक्तिमत्व असणारे व्यक्ती. आम्ही सुद्धा लहानपणा असताना आम्ही फक्त असं विमान खालून उडताना बघा फक्त बघायचं, आपण बसायचं विमानात बसायचं नाही. पण कुणाला वाटत नाही विमानात बसावं, पण म्हणायचं सुद्धा नाही की आपण बसू का नाही बसू. पण या परमभाग्याने आईवडिलांच्या अनंत कृपा आशीर्वादाने त्यांच्या सेवेमुळं ह्या लहान वयामध्ये मला ह्या सेवेचा योग आला, हा अध्यक्षपदाचा योग आला. माझी पुण्य आहे का नाही? मी नाही वाचक ना, मी पंडित ना, मी ज्ञानी ना, ब्रह्मज्ञानी काहीच नाही माझ्याकडे. कोणती गोष्ट ना गायन काही नाही माझ्या, पण फक्त आईवडिलांची गुरूंची पुण्य असल्यामुळं हे विश्वस्तपद, हे अध्यक्षपद पोहोचलं. राष्ट्रपती बरोबर जाण्याचा योग आला, पंतप्रधानाला 4 वेळा भेटण्याचा योग आला. आणि सहज आत्ता एकनाथजी शिंदेंना परवा दिवशी पुरस्कार देण्यात आला. तर त्यांनी पार्लमेंटमध्ये सांगितले की संत तुकाराम महाराज संस्थांनी आम्हाला हा पुरस्कार दिला. आम्हाला आनंद वाटला. तुमच्यातले इथे भरणे मामा, तुमचे आमदार ह्या साईडचे कोण आमदार आहेत? कोण आहेत? भरणे मामाचे का? हां, इंदापूरचे. तर तिथं त्यावेळेस सुद्धा बोलवलं, त्यांनी मोठं स्टेडियम टाकलं. त्यावेळेस सुद्धा त्यांच्या गावानाचं कौतुक केलं की बाबा डेक्कनना जिमखाना नाही तर तेवढं त्यांनी स्टेडियम बांधलं. माझ्या पहिलं वाटतं का मी खेळाडू आहे म्हणून? नाही ना, मी नॅशनल चॅम्पियन आहे, 21 किलोमीटरचा हाफ मॅरेथॉन रनर आहे. वाटतं का पाहिलं? सकाळचा 2 तास आणि संध्याकाळचा 2 तास पूर्ण प्रॅक्टिस करणारा मनुष्य. म्हणून तर 400 जिल्ह्यांना मागून पुढं सगळ्यांना भेट देत बसलो. गाडी तर आयुष्यावर बसायचं, पण एक आपल्याला जिव्हाळ्याचा प्रेमाचा माणूस भेटावा, एक प्रेम भेटावं. आणि त्याच्या आपल्याला वाटतं की सुख बाहेरच्या गोष्टीत आहे म्हणून आपल्याला वाटतं की विमानात बसावं, विमानात बसणारा घरा सुखी आहे. आणि अयोध्येचं कीर्तनाला जरा मोदींची भेट झाली. ती मोदींची भेट झाल्यानंतर तिथं सगळे आमचे साधू मंडळी सगळ्यांचा सहवास मला लाभला. आणि ते म्हणले की महाराज तुम्ही तुकाराम महाराजांचे वंशज आहात. म्हटलं हा बाबा आम्ही तुकाराम महाराजांचे वंशज, हमारे इधर आकर एक सेवा करो ना. म्हणलं मग मुझे कुछ नाही आता, नाही सिर्फ तुम आओ, तुम्ही फक्त या. म्हटलं मला खरंच काय येत नाही, मी येतो म्हटलं. तर योगागाने मला त्यांनी काल्याची क्षेत्र अयोध्येच्या मंदिराला पण या म्हटलं. तर आता टाळायचं पाहिजे ना, आता तुम्ही मला बोलत मी टाळाय पाहिजे ना. म्हटलं टाळायचं तर का म्हणजे मेरे पास टाईम नाही आहे, मेरे पास टाईम नाही आहे. म्हटलं मला काय वेळ नाही, म्हटलं मी काय येत नाहीत. ते म्हटलं आम्ही तुम्हाला विमानाचं तिकीट देतो. म्हटलं काय हरकत,
चला विमानात बसायला जाऊ म्हणतो ना की बघ ठाकर सुद्धा काय सहज काय म्हणत नाही. मला आता सवड नाही. मग आपला शेतकरी त्याला जोडला तर नाही रे आजच्या दिवस जरा वेळ काढ जरा तू. त्याला सवड नाही मग आम्हाला काय सवड आहे का तुमच्यावर? त्याला म्हणलं काय नाही. जाताना विमानाचं तिकीट झाली, येताना म्हटलं अयोध्येचं कीर्त गेलो. पण इतका आनंद की आपल्याला सुद्धा विमानात बसायला मिळणार. म्हणून त्या आपलं गेलं 4 वाजता पाठची प्लॅटफॉर्म होती बरं का महाराज. आणि गेल्यानंतर ती बघत राहिलं. आणि आता लोक तिथं आनंदी पाहिजेत का नाही? पण 4-11 वाजल्यापासून रात्रीचं ते बॅग ठेवणं चेकिंग बिकिंग आणि तिथे गेलं का असं रिलॅक्स पडायला मिळतं का? तर ते अवघडून बसलं. जे विमानात बसलो तर बसल्यानंतर 4 वेळा पुढं जातोय मागे येते पुढं जातोय. सगळेजण असे पेळ घेतलेले असे झोपलेले, काही जण मोबाईलवर बसले. अरा म्हटलं काय रे यांची उदासीनता. आपण ज्याची अपेक्षा करतोय विमानात बसलं पाहिजे, काय हसलं पाहिजे राव, काय आनंद पाहिजे चेहऱ्यावरती, ती अशी मरगळलेली. अरे म्हटलं तेच आमच्या वारीला या. वारीमध्ये काय आनंद आहे. रात्रीचं 3 वाजता उठा 4 वाजता उठा त्याच्या चेहऱ्यावरती हास्य आनंद आहे. अहो इथं घेणारा सुद्धा आनंदी आहे. यारे नाचू प्रेमानंदे, यारे नाचू प्रेमानंदे, हो राम नामाची आनंदे, हो राम नामाची आनंदे. यारे नाचू प्रेमानंदे, यारे नाचू प्रेमानंदे, हो राम नामाची आनंदे, हा राम नामाची आनंदे. म्हणा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय जय राम. सिंधु तारकना, सिंधु तारकना, यारे नाचू प्रेमानंदे, यारे नाचू, यारे नाचू, यारे नाचू प्रेमानंदे, हो राम नामाची आनंदे, राम नामाची आनंदे. यारे नाचू प्रेमानंदे, यारे नाचू प्रेमानंदे, हो राम नामाची आनंदे, राम नामाची आनंदे. सगळेजण या, थोऱ्या गरिब्या उच्च्या सुशिद्या सगळे या. आणि काय हो घेणारा सुद्धा आनंदित. नवे नवे घेणारा नव्हे, इथं देणारा सुद्धा आनंदित. ज्याच्या वेळेस ज्या ठिकाणी पालखीच्या वाटेवर जाताना त्या विषयाला विचारायचं, त्या डोळ्यात पाणीचे अश्रूच्या धारा उभारायच्या राव. मी त्यांना अनुभव विचारायचो, बाबा तू ही कार सेवा करतो? तो म्हणतो माझ्या आईच्या पुण्याईमुळं मी ही सेवा करतो. माझ्या आईच्या पुण्याईमुळं मला आई इथं ती शिरं वाटायची, इथं हा पोहे वाटायची, इथं भाकरी वाटायची, इथं पिठलीची भाकरी वाटायची आणि ती सेवा ती करायची. म्हणून माझ्या वाट्याला आलेली. माझ्या वडिलांनी मला खांद्या घेऊन वारी केली. हा माझ्या जीवनातला आनंद आहे. म्हणून मला या वारीचं येऊशी वाटतं. त्याच्यात येताना प्रेम आहे, त्याच्यात वात्सल्य आहे, त्याच्यात जिव्हाळा आहे. आणि ह्या प्रेमाच्या वाटेमध्ये चालताना सगळे तुकाराम महाराजांना आवर्जून म्हणतात, पंढरीचे दारी आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीवन गा पाहू, जीवाच्या जीवन गा पाहू. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीवन गा पाहू. चला हो जीवन गा
विवर स्नान करुली विवरे स्नान करुलिया संतपदी तुळसी वाहू संतपदी तुळसी वाहू जीवाचा जीव लगा पाहू चला हो चला 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 हो चला हो पंढरी जाऊ चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीव लगा पाहू जीवाचा जीव लगा पाहू जीवाचा जीव लगा पाहू जीवाचा जीव लगा जीवाच्या जीवलगा पाहू पंढरीत जाताना असताना आवर्जून एकमेकांनी प्रेमाचा घास द्यावा एक तर कशामुळं तर त्या पंढराच्या पानं विडो पारक मा हा ठीक आहे ठीक आहे निम्मर आहे मनोगत घेऊ आपण मला चालेल वाटतं चालेल काला काय सांगतोय आपल्याला एकमेका देवमुखी सुखे घालूया हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देवमुखी एकमेकाला मुखी देऊ आणि आपल्या जीवनाला खाणं घेण्यात आनंद नाही बाबा देण्यात आनंद आहे आमचे जे आता जे सत्कार करण्यात आला ते आमचे चुलते अशोक महाराज ते पालखी सोहळा प्रमुख म्हणून असताना त्यांचा योग आल्यानंतर मोठ्या प्रमाणातला हा सोहळा वैभवाचा आनंद घेत असताना पंढरपुरात पालखी गेली आणि ती चंद्रभागेत नेत असताना बरं का आणि ती चंद्रभागेत नेत असताना आमच्या आबांच्या डोक्यावरती ते म्हणले की माझ्या डोक्यावर नव्हतं तर आबांच्या डोक्यावर द्या ज्यांचे लाखो पाहण्यासाठी ज्यांचे चरण कमल पाहण्यासाठी संतांची पायी हा माझा विश्वास किंवा श्री संतांचे माताच्या नावारी साष्टांग हे करी दंडवत चरण दर्शन घेण्यासाठी असतात आणि ते चरण दर्शन आमच्या आबांच्या डोक्यात ठेवल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान करत असताना आनंदाचे अश्रू आनंद कळून आले आणि तो आनंदाचा क्षण आल्यानंतर त्या आबांनी विचारले की बाबा तुम्ही आले पाहिजेत तर ते म्हणले तुम्ही नाही आले पाहिजे ते म्हणले की महाराजांना मला आणलं पाहिजे मग एकमेकाने देव केलं तर मग मी त्यांना दिल्यानंतर मग मी आता त्यांना काहीतरी देणं आपणच सगळं आपल्याकडे ठेवल्यावर मग काय होईल त्रास होतो नुसतंच ज्याने आयुष्यभर साठवलं ती दोन पोर आयुष्यभर भांडत राहणार बाकी काय होणार देव करा दिलं की ते आपोआप वाढतं साठलं ना की त्याचा कार्यक्रमच आहे हा म्हणून सप्त्यावाल्याला काहीतरी देणगी देत चल पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी आणि म्हणून आजच्या कालेच्या प्रसंगाचं का असावं तर भगवंताच्या ज्या लीला केलेल्या आहेत त्या लीलांचं वर्णन असावं भगवंताने जन्म घ्यावा आणि भगवंताने जन्म घेतल्यानंतर मस्त की छान वसुदेव देवकी पालखीमध्ये असा रथात जसा आता आम्हाला सजून छानपैकी अशी मिरवणूक लग्नाच्या वेळेस निघालीच होती म्हणून त्यात करत नाही पण अशी आमची बऱ्याच वेळा मिरवणूक काशीमध्ये निघाली पंढरपूर निघाली आळंदीत निघाली अयोध्येत निघाली पण उमरसगावने आम्हाला मिरवणूक काढली त्याच्यात आनंद वेगळाच लावला होता म्हणजे एक वैशिष्ट्य म्हणून आवर्जून सांगा मला म्हणजे आवर्जून सांगा तुम्ही इंदुरकरची कीर्तन ऐकता ना सगळी ऐकता ना ते इंदुरकरने सुद्धा त्याच्या आईची 25 वर्ष म्हणजे पूर्ण झालं म्हणून मला आवर्जून नेलं होतं ते म्हणले महाराज तुमची मिरवणुकाची म्हटलं माझी काय मिरवणूक करता बाबा मी आबांनाही लय सांगितलं अहो काय नको आम्हाला काही नको तुमचं आम्ही कशाची बुक केलं आम्ही प्रेमाची बुक केलं आम्ही काय तर ते लावलं त्याने इंदुरीकरांनी मला इतके दिवस मी सुद्धा त्याचे व्हिडिओ क्लिप नुसती पाठवतो पण एवढं वाटलं पण आईवरचं असणारं प्रेम आईवरचं असणारं त्याच्या गावातली प्रत्येक मंदिरावर त्यांनी सुधारवली
हे काम माझ्यासारख्याने आवर्जून सांगा. मी जाऊन पाहिलं तिथं. त्यांनी ते उद्घाटनाला नेलं, मला कळसाची उद्घाटनाला आवर्जून नेलं, मूर्ती स्थापनेला नेलं. आणि आईच्या कार्यक्रमाला त्यांनी देगुलकरांचं कीर्तन ठेवलं होतं आणि माझी मिरवणूक ठेवली होती. आणि मग मिरवणूक काढल्यानंतर साधा नाही कार्यक्रम केला, 4 DJ पुढं आणि गाव सगळं नाचत होतं. आईला म्हटलं इंदुरीकर सारखंच गाव नाचतंय बाबा, काय त्याच्यात माघारच नाही. म्हणजे एकाच्या काय वाडे उगवे बहुतांचे गोडे, असं सगळं गाव नाचत होतं. पण हिता असणारा मला आनंदाच्या पाहायला वाटला. सगळं वारकरी संप्रदायाच्या वैभवशालामध्ये सगळ्यांनी सगळ्यांचं आमच्या पत्नीचं सगळ्यांनी वारकरी पद्धतीने स्वागत केलं, सत्कार केला. जे सगळ्यांका आम्ही प्रेमाने हाताने जोडून होते, जे दिल्याने वाढलं जातं. मग आम्ही काय प्रेम मागतो तर प्रेम घ्या, प्रेम द्या. आणि ते आपलं म्हणतो म्हणून गात जागा प्रेम मागा विठ्ठल. असं आम्ही रथातून आल्यानंतर आम्ही काय केलं, तुमच्याकडं प्रेम मागितलं आणि ते हे भरभरून निघालं. आणि वसुदेव देवकी नेमकी अशी रथात बसताना चालत असतानाच नेमकं काय होतं तर वरतून आकाशवाणी होती. आकाशवाणी गडगडून झाल्यानंतर ते म्हणतं की हे कंसा, तू ज्यांना रथामध्ये बसवलेला आहे ना त्यांचा 8वा पुत्र तुला मारणार आहे. असं ऐकल्या बरोबर कंसाने तिथूनच काढली तलवार. म्हटलं देवकी, तुझ्यामुळं तुलाच पहिलं मी मारून टाकतो. तो म्हणतो. मग त्यावेळेस वसुदेव प्रार्थना करतात की ही एखाद्या स्त्रीला मारणं हे ब्रह्महत्येचं पातक तुला लागन, तू काय मारू नको. कंस त्यावेळेस सोडून देतोय. म्हणतो असं आहे का, मग काय अर्थ नाही. म्हणतो आम्हाला बंदीखान्यात टाका. आणि ह्या बंदीखान्यात त्यांना टाकल्यानंतर पहिला पुत्र जन्माला येतो. आणि तो आल्यानंतर तो कंसाकडे दिल्यानंतर मग कंस म्हणतो मला हे काय पुत्र, मला कितवा पाहिजे, 8वा पुत्र पाहिजे. मग 8वा पुत्र म्हणतो कंस त्यावेळेस सुद्धा माफ करतो. पण नारद म्हटलं याने जर उशीर केला तर देवाला यायचंय, मग यांनी हे असंच करत बसलं तर उशीर होईल. म्हणून श्रीहरी नारायण नारायण भजन करत तिथपर्यंत जातात. आणि भजन करत तिथपर्यंत पोहोचल्यानंतर अरे तो असं का केलं देवा, कंसा तो असं काय केलं. नारद म्हणतात तू हे सगळं विचित्र होईल. अरे 8वा देव चतुर आहे, तुला तो फसवला जाईल. मग तू काय कर बघ, 1 2 3 4 5 6 7 जशी 7ची टीम असते तसा 8वा आहे. कुठून मी मोजलं तरी 5वा खेळाडू, इकडून मोजला तरी 5वा खेळाडू. तो तुला फसवन तुला. मग पहिला जो आहे तो सुद्धा 8वा होऊ शकेल म्हटले. असं आहे म्हणून तो पहिला येतो गर्रक्याने फिरतो आणि त्या भिंती असा आपटला जातो. अशी 6 मारतो. 7वीची रोहिणी असते आणि ती सुद्धा हे करून गायब होऊन जाते. 8वा पुत्र ज्या वेळेस जन्माला येतो आणि हा जन्माला आल्यानंतर बापाला देव जन्माला नंतर आनंद व्हावं का दुःख व्हावं. वसुदेवाला काय झालं, चिंता पडली की आता कसं काय व्हायचं. चिंता तो बस नाम की और न चितवे दास और द्विन चितवे हो जाय काल की फास. आणि जन्मानंतर स्वतः देव म्हणायला लागतात तू काय काळजी करू नकोस, मला कुणा नेऊ. नंदाच्या घराला मदनी गोकुळाला, नंदाच्या घराला मदनी गोकुळाला, घराला मदनी गोकुळाला, माया उपदरी देते देवी मानवी येते. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजले गोकुळाला, मजले गोकुळाला, प्रसंग असा होतो बघा, ज्यावेळेस देवाला उचललं जातं, डोक्यावर घेतलं जातं तर बेड्या हातातल्या सगळ्या गळून पडल्या जातात. पुढं जात असताना सगळे दरवाजे पटपट उघडले जातात. यमुना स्थिर होऊन ती सुद्धा
पटकन देवाला वाट करते आणि माया ज्यावेळेस घेते त्यावेळेस सगळं बंद होतं. ह्याच्यातून काय शिकायला मिळलं तर जेव्हाला त्यावेळेस आपण आपलंसं करू तर आपली बंधनं ही तुटून पडतात आणि ज्यावेळेस मायेला आपण जवळ करतो तर त्यावेळेस आपल्याला ही बंधनं पडली जातात. आणि मग जन्म झाल्यानंतर कंसाला चिंता होती. कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा चळका पसुटला होता कृष्णाचा अवतार आनंदे करती घरोघर. पण सगळे गुडिया तोरणे गाती गाणे सगळे का आनंदाचं वातावरण गायन वियन छानपैकी सगळं चाललेलं असतं. आणि कंसाला मग काय लागली ती चिंता लागली. मग याची बैठक बसली होती मग काय करायचं. आणि म्हणून वाघनभट्टाला पाठवलं जातं आणि मग तो म्हणतो की ते असं पाळण्यातच खेळत असतं. ते म्हणते पहिली शिकार पाठवली वाटतं या 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 आपण आला तो या या. त्यालाही वाटतं की एवढं जीव याला काय दावा असं घ्यायचं ना असं टाकायचं एवढं कसं. आणि म्हणून मग ते विचारायला लागतं की त्याचं भविष्य अगं याचं सगळं भविष्य चुकीचं आहे. हा मग आता तर कागरभट सांगून गेलं की सगळं बरोबर हे कसं काय चुकीचं आहे. नाही नाही सगळं चुकीचं आहे. पण मग जसं भगवंताने पळपट लाटणं सगळं मागं लावतं जिथं काय असतं ते सगळं त्याच्या पाठीमागं लावतं. त्याचं द्वातार फेटसतो जानवे तुटले गोतर फाटले गोतर कराले जानवे तुटले गोतर फाटले गोतर कराले पार द्वातार फिटस्तवर त्याला मागं पळला होता. आणि लावल्यानंतर त्यांची पुन्हा कंसाची मिटिंग बसली होती. जीवनात कंस गणित सोडवायचं असेल तर त्याला आपल्याला युक्ती वापरली पाहिजे. म्हणून तर की त्यावेळेस मावशी म्हणते की मी त्याला सहज करीन एवढं सजीव आहे त्याला काय करते. पण ही पुतना मास्ती ज्यावेळेस पाठवली असती आणि ती पुतना मास्तीने ती स्वतः तपश्चर्या केली असती त्यावेळेस तिने इच्छा केलेली असते आधीच्या म्हणजे बळीची मुलगी बरं का. आणि मग त्यावेळेस तिने इच्छा केलेली असते की मला भागवतामध्ये आणलं की मला माझ्या जीवनात मुक्ती मिळून दे. आणि मग दूध प्राशन करून तिची मुक्ती तिला मिळवली जाते. आणि त्यावेळेस ते पाळण्यात खेळतच असते आणि खेळता म्हणते वा 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 आलं वा वा. आणि ती वेशधारी करून येऊन त्यांना स्तनपान होते. इतकं सेवन करते त्याचं सगळं रक्त सगळं शोषून घेऊन त्याला तिथंच मुक्तीदेव प्रदान करतात. आणि असं केल्यानंतर एक एक एकाला पाठवतात. पण ते खेळता खेळता ते पोरग काय करायचं देव काय करायचे माती खायचं. आणि मग मोठ्या भावाला काय पडती लहान भावाची काय मोठ्याला काय असती चिंता असते आहे का काय असते काळजी असते. ते घरी जाऊन सांगायला लागतं ते की हे बारीक लहान माती खाते काय म्हणते माती खाते. ते म्हणते आई आई मी माती नाही आई गाई नाही खाल्ली म्या माती आई गाई नाही खाल्ली म्या माती हे बळीराम दादा हो बळीराम दादा बळीराम दादा बळीराम दादा हे बळीराम दादा बळीराम दादा बळीराम दादा बळीराम दादा हे बळीराम दादा बळीराम दादा माती घेतो बळीराम दादा माती घेतो बळीराम दादा माती अरे घेतो माझ्यावरी आई गाई नाही खाल्ली म्या माती 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 आई गाई नाही खाल्ली म्या आई मी माती नाही खाल्ली ग. पोरग म्हणतोय मी माती नाही खाल्ली. देव म्हणले की मी माती नाही खाल्ली. आणि आईला ते खरं वाटतं ना आईला ते खरं वाटतं. कारण कोणत्याच आईला आपल्या पोराचं काय वाटत नाही चूक आवडत अजिबात नाही आवडत चूक अजिबात
आवडत नाही. काय तुमचं सोन्याचं वर्ग आहे. हा खरंच त्यांना ना आपण याड आहे ते काय अभ्यास करीत नाही असं करून. का हो तुमचं वर्ग किती चांगलं आहे ना, हिथं किती जणांना तुम्हाला अजिबात त्रास देत नसन. मग तेव्हा ती म्हणणार की हा मला बी सुद्धा त्रास देतं, शाळेत तुम्हाला किती त्रास देत असन. मग असं म्हणल्यानंतर त्यांनी की माती घालली आणि त्यावेळेस विश्वरूप ज्यावेळेस भगवंताने दाखवलं तर त्यावेळेस आईला दाखवल्यानंतर ती चक्कर येऊन पडली लागती. आणि असं सुंदर रूप एक एक रूप त्यांची खेळण्या दाखवायला जातात. तसं तसं ते पुढं जात असतानाच अशा इतक्या खोड्या करते की कोणाची विणी मांडायची, कोणाची हेपड मांडायची, सगळ्या खोड्या करत करत असताना नंतर हे म्हणलं की सगळं तिथं गेलं की त्या गोकुळ सगळ्याचे पैलवानच असतात. कसे इंग्लिश मिडियमची पोरं जशी अशी लसपट्टी असतात ना, त्याला विचारणार व्हॉट इज काय आपल्याला ते कळणार नाही तर जा ते बोला ते चांगली गोष्ट आहे. अशी तशी ती सगळी बारगडी म्हणतो बाळा तुमची तब्येत एवढ्या कष्टाने धष्टपुष्ट बसतो. ते म्हटले की आम्ही धष्टपुष्ट असले बा, सगळं तूप जात सगळं दूध जाते, मग आपण काय करायची चोरी करायची. आणि सगळी चोरी करतात, एकाचं नुसती चोरी करणार ते लोणी सगळं दोयदूत सगळं खराब करून टाकायचं, सगळं नासून टाकायचं आणि एकमेकाच्या तोंडाला लावायचं, निघून यायचं. मग या सगळ्या मिळून काय करतात, यशोदेला काय करतात, यशोदे कृष्णा सांगावे गोकुळी रहावे का जावे, गोकुळी रहावे का जावे, गोकुळी रहावे का जावे, गोकुळी रहावे का जावे, गोकुळी रहावे का जावे. आईच्या मिळून गौराणी जात होत्या मधुरे बाजारी, मिळून गौराणी आईच्या मिळून गौराणी जात होत्या मधुरे बाजारी. याला बाई उघडा गोकुळी 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 रहावे का जावे, गोकुळी रहावे का जावे, गोकुळी रहावे का जावे, गोकुळी रहावे का जावे, रहावे का जावे. सगळ्या गवळणी येतात गारानं यशोदेला सांगला तर अगं तुझं बाळ लय खोड्या करत. ते यशोदा गांधी बाळ सगुण गुणात तांग बाळ दिसतंय गोतिरवान, बाळ सगुण गुणात तांग बाळ दिसतंय गोतिरवान, बाळ सगुण गुणात तांग बाळ दिसतंय गोतिरवान, सगुण गुणात तांग बाळ दिसतंय गोतिरवान. काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने गे गोकुळच्या. तुम्ही लपून याची गोटी ग, तुम्ही लपून याची गोटी, लपून याची गोटी, तुम्ही लपून याची गोटी. लागत हरीच्या पाठी ग, तुम्ही लागत हरीच्या पाठी, हरीच्या पाठी, हरीच्या पाठी. ही एवढी तरीच गोटी गे गोकुळच्या नारी, ही एवढी तरीच गोटी गे गोकुळच्या नारी, एवढी तरीच गोटी गे गोकुळच्या नारी, गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेळा, श्रीरंग माझा वेळा, श्रीरंग माझा वेळा, श्रीरंग माझा याला नाही दुसरा जोडा, याला नाही दुसरा जोडा, नाही दुसरा जोडा, नाही दुसरा. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. बाळ सगुण गुणाचं तान बाळ दिसतंय गोतिरवान, सगुण गुणाचं तान बाळ दिसतंय गोतिरवान, बाळ सगुण गुणाचं तान दिसतंय गोतिरवान, सगुण गुणाचं तान बाळ दिसतंय गोतिरवान.
आता मी तेच सांगितलं की आईला आपलं पोरग लई अप्रूक असतं, इतकं अप्रूक असतं की ते कधी काय खोड्या करत नाही, किती गारानी कुणी काय सांगितली तरी कळत नसते. माझ्या जीवनातला मी तुम्हाला प्रसंग सांगतो. आमच्या बरोबर मित्र होता आणि तो लागला पियायला. काय लागला? आम्ही घरी जाऊन सांगितलं ना, नानी नानी अहो तो असं करायला लागलाय. नाही हो सर, असं कधीच करू शकत नाही आमचा बा. नाही हो सर, असं वय. आठवडाच गेला. तो रस्ता इकडं तिकडं करत करत तो दरवाजावर लाद घालून आतमध्ये गेला आणि मग माझा दरवाजा ओढला, महाराज उठा ना. मी म्हंटल अजिबात नाही हो नानी, तो अजिबात पियत, तो काहीतरी अमृत घेऊन आलाच, तो काय पियत, तुमचा लाडका आहे तो तुमचा लाडका आहे, तो असं काय करू शकत नाही. आणि असं एक एक खोड्या केल्यानंतर त्याच्यातली म्हणली की अहो तुम्ही पहिल्यांदा त्याला पकडा. तर ती म्हटली जी एक पुढं आली होती ना तीच तिला जाऊन म्हटली आपण आज काय करायचं सगळ्यांनी, पेंद्या आपण आज पहिल्यांदा हिच्या घरीच जायचं. आणि म्हणून सगळेजण येतात, डोळे मिटतात, डोळे मिटून आतमध्ये परतात, दही दूध लोणी खाल्लं आता आणि तिथूनच परत बाहेर यायचं ना, तर बाहेर नाही तर बाहेरून आतून बाहेर येतात आणि जी दमून गेलेली असतील ती उचलून बघती. ते तुम्ही कुठून आलात? म्हणले मी आतून बाहेर आलो. ते म्हणले मी आहे कुठं? आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. भगवंत मुळात आत आहे आणि तो बाहेर रूपाने प्रगट होतो ना, आतून बाहेर येतात. आणि म्हणून तो आता काय तर तुम्हाला सापडला, दम दम गर 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 फिरती. ते म्हणले आता एकडू दरदमन म्हणून रात्रभर पाट जाऊन ती हात धरला जातो आणि त्याचा हात धरला घेऊन त्याला परपडत तिथपर्यंत न्यायला लागतं. ते म्हणतोय बा लय हात माझा काय लागलाय, दुखायला लागलाय. तो काय कर, हा हात धर आणि हात. हे पोराने बाबाने हात सोडला आणि गेला, उड्या मारीतच गेला. आई 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 या खानातून त्या खानात, त्या खानातून ते आपली मस्त भाकरी टापत बसलेली असते, तिथं जाऊन तिच्या मांड्या जाऊन बसतही नाही. ते म्हणते मा बाळा आज लय लाडात आले, काय बाळाने आज काही खुडी केलेली नाही. आणि इकडून असा गोकुळांचा वरचा होतोय, ए यशोदे बाहेर आहे बाहेर आहे. आणि ते गप म्हणतात, ती एकटी जाते ना, ते म्हणते तसं नाही करायचं. आई आई मला तू कळव घे. मला काय घे तू? ते बाळ आज लयच लाडत आले. काय म्हणते कडव घे. इकडं म्हणले बरं कडव घेऊन. आणि ज्याला कडव घेऊन जाते गोकुळ होती, ते अरे ये माझ्या तर हातात होतं, ते आता ते कडव कसं काय गेलंय. कडव अशा वेगवेगळ्या गवळणी केल्यानंतर त्याच्या खोड्यापर्यंत यश द्यावायला द्यायला लागते. म्हणते की आपण चतुर्थी व्रत करावं. महिन्याभराचं व्रत केलं तर वैद्याचं व्रत केलं तर सुद्धा त्यावेळेस सुद्धा सगळे मोदक पाणी खाऊन घेतं आणि म्हणते की काय म्हणतं आता काय खरं नाहीये. मग आता तुम्ही काय करा, उद्या जाईल ना सवे घेऊन उद्या जाईल ना सवे घेऊन उद्या जाईल ना सवे घेऊन सवे घेऊन गोदना सवे घेऊन गोदना. आणि मग सगळ्यांना गोधन चारताना सगळ्यांना एकत्र करायचं. बासरी वाजल्यानंतर पाणी सुद्धा पडणार, शांत व्हायचं आणि सगळं शीतल शांतता होईल. सगळ्यांना 12च्या दुपारच्या सगळ्यांची आपली शिदोरी एकत्र यायची. हमाम्मा हुंबी पुरी भावरा सगळा छानपैकी खेळून झाला. आणि खेळून झाले की नंतर सगळ्यांना की आपली शिदोरी काढा. तो काल्याचा प्रसाद सगळ्यांना सेवन करायला. आणि हा सेवन केल्यानंतर सगळ्यांनी त्याचा आनंद घ्यावा. आणि जसा तिथं काला केला तसा तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम. तुकाराम महाराज म्हणतात की वाळवंटामध्ये हा करायचा. वाळवंट बर्व आहे, उत्तम आहे. आणि आपल्या जीवनात त्या वाळवंटामध्ये
गवत उगवलं जात नाही, कचरा उगवत नाही, विषय वाढले जात नाहीत. काला हा म्हणजे दहीभाताचा नाशवान गोष्टींनी अविनाशाला प्राप्त करणं. एक दोन गोष्टींचा बांधा आहे. एक नाशवान गोष्ट आहे शरीर आणि आतमध्ये अविनाशी तत्व आहे. ह्या नाशवान गोष्टींनी अविनाशाला प्राप्त करून घेणं हा जीवनातला जो काला जो कोण प्राप्त करून देतात ते ही संत मंडळ होतात. ज्ञानेश्वर